गावदेवी ओवली या संघाचे एक सिनियर खेळाडू विजयदादा पाटील देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. संतोषजी म्हात्रे आपण पुढे या. पुढील स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण कंप्लीट करायचे आहेत. विजयदादा पाटील, संतोषजी म्हात्रे कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि आपल्या संघटनेचे सल्लागार आहेत. यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. त्यानंतर नितीन भोईर वळगावचे समाजसेवक नितीन भोईर हे देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. नितीन भोईर वळगावचे समाजसेवक यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. चला बीबी स्पोर्ट इदाडे टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. नितीन भोईर यांचा शुभ सन्मान. त्यानंतर रतन पाटील हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. रतन पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. धन्यवाद संतोषजी म्हात्रे. कंटिन्यू करा आपण. नक्की जगदीश म्हात्रे इन ऍक्शन मध्ये आहेत. रतन पाटील, त्यानंतर वामन म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आज ही सर्व मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या वतीनं सर्वांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. वामनजी म्हात्रे यांना देखील आपण, वामनजी ठाकरे यांना देखील आपण सन्मानित करूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बीबी स्पोर्ट इदाडे टीमचे कॅप्टन मधुकर वल्लेकर. वामनजी ठाकरे यांचा शुभ सन्मान संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर धन्यवाद. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान इथे कंप्लीट झालेला आहे असं आम्ही जाहीर करतो. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू संदीप पाटील याच्या बॅटमधून 38 धावांची खेळी आपण पाहिलेली आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरितच लावून घ्या प्लीज. टीम बीबी स्पोर्ट इदाडे. संदीप पाटील आपण यायचं आहे. नक्कीच सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. वामनजी ठाकरे आपल्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफीचं वितरण संदीप पाटील याला करायचं आहे. जितू पाटील माजी सरपंच डुंगे यांच्या माध्यमातून आपल्याला ही ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर रतनजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. नक्कीच श्यामदादा चौधरी आणि प्रणव श्याम चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर यशवंतजी केने साहेबांकडून देखील एक गिफ्ट हॅम्पर, नितीनजी भोईर आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिकाचं वितरण करायचं. त्यानंतर विजयदादा पाटील आपल्या शुभ हस्ते देखील आपण एक गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे जो आम्हाला कुंदनजी पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेलं आहे. स्वप्नील शेठ पाटील आणि संदेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर शरदजी भोईर साहेब आपण देखील गिफ्ट हॅम्पर प्रल्हाद जयराम पाटील माजी उपसरपंच दापोडे यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेलं आहे. त्यानंतर नितीन रामनाथ पाटील यांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट हॅम्पर आलेलं आहे. जितेंद्र पाटील आपल्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. त्यानंतर शिवाजी म्हात्रे यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर आहे. प्रदीपजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षिसाचं वितरण करायचं आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे अभिनंदन. वेलकम, सुस्वागतम. ग्रामपंचायत पिंपळनेरचे माजी सरपंच आणि कुंदनजी पाटील साहेबांचे एक परम मित्र फुलाजी कचरू इताडकर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे.
आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच पहिल्या मॅचचा सामनावीर आपण यानंतर देणार आहोत. नक्कीच आपण एक शुभ सन्मान घेणार आहोत. मामा आपण एक शुभ सन्मान तयार ठेवा. चला फलंदाज पाठवा. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन प्रदादा पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला सामनावीर म्हणून गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेत. आपण करूया पुढील स्वागत आणि सन्मान. पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि कुंदनजी पाटील साहेबांचे परम मित्र फुलाजी कचरू हिताडकर आपलं देखील भिवंडी प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. बघा मनोज केनी यांना एक 4 व्हीलर गाडीची चावी सापडलेली आहे. ज्या गाडी मालकाची असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन आपल्या ते गाडीची चावी घेऊन जायचे. चला आमने संघ आपण त्वरित संतोष जोशी आपली सलवेर जोडी पाठवायची आहे. धन्यवाद. चला बघा यानंतरचा चौथा सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडा. दोन्ही संघनायक आपण तयार राहा. स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडा आणि वीर तानाजी दापोडे यानंतर पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघनायक आपण तयार राहायचं आहे. आजच्या तिसऱ्या रात्रीमधून आपण आजचा तिसरा सामना पाहतोय. नक्कीच बघा विनोद पाटील यांच्यासाठी पारितोषिक जाहीर झालं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची A1 जोडी प्रमोददादा भोईर आणि गणेशजी ठाकरे यांच्याकडून षटकार रेटिंगसाठी 1111 फक्त विनोद पाटील साठी आहे. गेम ऑन. गोलंदाज पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलेत अशोक म्हात्रे. चेंडूचा पाठलाग करतायत. अखेरकार चेंडूला अडवलंय. 2 धावा पहिले चेंडूवर कंप्लीट केलेली आहेत. गोलंदाज मधुकर आहेत. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे देखील ग्रुप सी मधून हा तिसरा सामना खेळतायत. 1 विजय 1 पराभव. तर आमने संघ दुसरा सामना खेळतोय. इथे चेंडू चाललाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून एका टप्प्याने सीमा पार. विनोद पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. चौकाराने धावसंख्या 6 अंकावर धावून पोहोचलेली आहे. नक्कीच कमलाकर पाटील गावदेवी वडगडे संघाचे खेळाडू आणि जमिनीचा पैसा या नाटकातील कलाकार यांनी देखील भिवंडी प्रीमियर लीग साठी संपूर्ण आयोजन कमिटीचं
त्यांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिलेत. धन्यवाद कमलाकर दादा पाटील. आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. विनोद पाटील शिवनेरी स्पोर्ट आमनेर संघाचे संघनायक नीलकांत भोईर करून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. डीप मिड विकेट रिजनला 2 धावा इथे कंप्लीट केली आहेत. धावसंख्या 4 चेंडूमध्ये 8. चार चेंडूमध्ये P1 च्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. संतोषजी तरे वेलकम. इथे झेल टिपलाय गल्ली क्षेत्रामध्ये फलंदाज बाद विनोद पाटील. पहिला धक्का लागलाय. चांगला झेल. केतन झेल टिपलाय. 8 धाबांचं योगदान बाद होण्यापूर्वी विनोद पाटीलनं 5 चेंडूमध्ये दिलेलं आहे. नॉन स्ट्राईकला संतोष जोशी अजूनही प्रतीक्षा करतायत. बघूया शिवनेरी स्पोर्ट आमनेर संघाचे संघ मालक आहेत. 3ऱ्या क्रमांकावर नारायण पाटील सर आलेले आहेत. कासने संघाचे खेळाडू. शिवनेरी स्पोर्ट आमनेर संघाकडून BPL स्पर्धा खेळताना आपण पाहतोय. आजच्या 3ऱ्या रात्रीमधून हा 3रा सामना आपण पाहतोय. संतोषजी तरे आपलं देखील वेलकम. गावदेवी भादवड या संघाचे ते संघनायक राहिले आहेत. तर नक्कीच BB स्पोर्ट इतर संघाचे 12वे खेळाडू दिलीप पाटील आपलं देखील स्वागत आहे. गोलंदाज मधुकर. P1चा पहिला ओव्हर आणि पहिला वाईट या ओव्हर मधला आलाय. धावसंख्या 9. धावा. इथे हा चेंडू अगदी केतन पाटील कडून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. मिळेल फक्त एक सिंगल. 1 ओव्हर 1 बाद 10 अशी धावसंख्या लागलेली आहे. या सामन्यासाठी पंच सुरेश घरसर आणि भाऊ पाटील. अतिशय चांगली स्पर्धा आहे. सर्वांनी स्पर्धेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. कुंदन पाटील साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलेले आहे की ही स्पर्धा आपली स्वतःची स्पर्धा आहे असं समजून प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी बघूया गोलंदाज कोण येतील. BB स्पोर्ट इताडे या संघाकडून मला वाटते विजय गुलवी स्वतःला तयार करतायत. अशोक म्हात्रे, विजेंद्र पाटील, नीलकंठ भोईर, विजय गुलवी, मधुकर. चांगला संघ आहे. नक्कीच भगवानजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय. या पहिल्या सामन्याची नक्कीच सामनावीर खेळाडूला पारितोषिक देण्याचं बाकी आहे. यानंतर आम्ही देणार आहोत. इताडे आणि आमने एकाच पंचकृषीतील दोन्ही संघ मालक आणि त्या दरम्यान हा सामना. विजय गुलवीचा दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू नीलकंठ भोईर यांच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एक सिंगल धाव नारायण पाटील सरांनी इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 11 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 7 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. बघा रवी भोईर यांची बॅट कोणाकडे चुकून राहिली असेल तर ती त्यांच्याकडे सुपूर्द करा. बघूया इथे नक्कीच नीलकंठ भोईर यांनी चेंडू जज केला होता मात्र सीमारेषा ओलांडली होती. षटकार आलाय. अगदी मॅजिक बॉक्सच्या समोर हा झेल टिपला होता. प्रिन्स मुईजचं कौतुक करावं लागेल.
अगदी नेट अँड क्लीन पिक्चर. पहिला षटकार आलाय दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर. धावसंख्या 17. इथे कमी गतीने चेंडूला फेकलाय आणि तितक्याच वेगाने चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. संतोष जोशी संघाचे संघमालक आहेत आणि सलगच्या 2 चेंडूंवर विजय गुलवीला 2 षटकार ठोकलेत. आता धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या 23 या अंकावर धावून पोहोचलेली आहे. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये 23 धावा झालेत. एका गड्याच्या मोबदल्यात विजय गुलवीसाठी काहीशी स्पर्धा थोडीशी कठीण चाललेली आहे. फलंदाजी असो की गोलंदाजी विजय गुलवी एजी स्पोर्ट निंबोली संघासाठी ज्या खेळीसाठी ओळखले जातात ती खेळी त्यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून 4 धावांसाठी हा चौकार. अगदी क्षेत्ररक्षण बरोबर घेरलाय P2 मध्ये. संतोष जोशीनं आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. अशोक म्हात्रे थोडेसे नाराज आहेत. विजय गुलवीनं दुसऱ्यावरच्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा दिलेल्या आहेत. फेर डिलिव्हरी आहे. नक्कीच बॅटिंग साईडनं एक DRS गमावलेला आहे. प्रत्येक संघाला 2 संधी असतील. धावसंख्या 27. 23 + 4 27. 10 चेंडूमध्ये आलेले आहेत. त्या फटका अगदी खडी खडी खेळलेत. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा पार. विजय गुलवीवर आक्रमण. षटकार. जबरदस्त फलंदाजी अगदी P2 मध्ये संतोष जोशीकडून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार संतोष जोशी यांच्या बॅटमधून. धावा बनलेत 33. डबल 3. 11 चेंडूमध्ये 33 आलेत. काय कमालीचा फटका. ताकद. विजय गुलवी. हा चेंडू अगदी परफेक्ट वाईट यॉर्कर. कमालीची लाईन अँड लेंथ. डॉट बॉलनी या ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर 1 बाद 33. या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा विजय गुलवीनं खर्च केले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये संघनायक मधुकरनं 10 धावा देत एक गडी देखील बाद केला होता. आणि बघूया इथे अशोक म्हात्रेंना चॅलेंज आहे. अशोक म्हात्रे एक चांगले खेळाडू आहेत. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. चला वीर तानाजी दापोडे आणि स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडा दोन्ही संघनायक आपल्या 4 मुख्य गोलंदाजांची नावं आपण नमूद करायची आहेत. आणि 50-50 ओव्हरसाठी कोण गोलंदाज आहेत त्यांची देखील आपण निवड करायची आहे. चला ठाकूरपाडा संघाचे संघनायक दापोडे संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आठ वाजून 30 मिनिटांनी या इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि 8 वाजून 41 मिनिटं झालेली आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नारायण पाटील सरांनी अगदी चेंडूला ऑन द ऑफच्या अंदाजानं पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिले. 2 धावा इथे पूर्ण केलेत. ते फलंदाज
नारायण पाटील धावचीत बाद. सर फलंदाज बाद आहेत की सेब आहेत? दोन्ही पंच आम्हाला निर्णय कळवायचा आहे. भाऊ पाटील सर आणि सुरेश घरत सर. अशोक म्हात्रेंच्या 50-50 तिसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू आहे. इथे 2 धावा पूर्ण झालेत. फलंदाज बाद आहेत की नाबाद आहेत? यानंतरचे पुढील दोन्ही संघनायक आपण तयार आहात. वीर तानाजी दापोडे आणि स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरबाडा असा पुढील सामना असेल. आजच्या तिसऱ्या रात्रीमधून आपण चौथा सामना यानंतर पाहणार आहोत. सर निर्णय सांगा आम्हाला, फलंदाज सेब आहेत की बाद आहेत? चला इथे पूर्ण केलेली आहेत. धावसंख्या 35. धक्का नंबर 2. नवीन फलंदाज विजय सुनील गुलवे आलेले आहेत. विजय गुलवे यांचं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. अशोक म्हात्रे अगदी शॉर्ट रनअपनी 50-50 चॅलेंज अशोक म्हात्रे समोर आहे. इथे सुनील गुलवीचा हा फटका हवेमध्ये आहे. अशोक म्हात्रेचा चांगला प्रयत्न. पहिल्यांदा जीवनदान, दुसऱ्यांदा मात्र फलंदाज संतोष जोशी धावचीत बाद. कॉलिंग खराब. संतोष जोशीचं चांगली फलंदाजी आपण या इनिंग मध्ये पाहिली होती, मात्र अगदी दुर्दैवारीते ते धावचीत बाद झालेले आहेत. सुनील गुलवीचं नेहमीच आपण रनिंग मिडन विकेट काहीसा खराब पाहिलाय, पायाला दुखापत आहे आणि ते संतोष जोशी हे धावचीत बाद झालेत. 36 वर 3 फलंदाज शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे आतापर्यंत बाद झालेत. 2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. मान्यवर कक्षामध्ये फुलाजी हिताडकर, पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच, प्रमोददादा भोईर उपाध्यक्ष, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, अनिलदादा पाटील, त्यानंतर संतोषजी म्हात्रे संस्थापक अध्यक्ष, कुंदनजी पाटील साहेब, सदा म्हात्रे, जगदीश म्हात्रे, गणेश ठाकरे, हेमंतजी भोईर, सर्वांचं सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 37. आतापर्यंत अशोक म्हात्रेनं 2 चेंडू फेकलेत आणि 4 धावा खर्च केले आहेत. हा फुल टॉस. वसंतचा अंदाज चुकलाय. वसंत भोईरचा अंदाज चुकलाय. चेंडू एका टप्प्याने निघून गेलाय. सीमा पार चौकार. वसंत भोईर आज दुहेरी मनस्थितीमध्ये आहेत. पहिल्या सामन्यातून धावचीत देखील बाद झाली होती फलंदाजी करताना आणि इथून देखील चेंडूचा अंदाज त्यांना घेता आला नव्हता. परिणाम स्वरूप 4 धावा आलेत. 4 धावीने संघाची टोटल 41 वर जाऊन पोहोचलेली आहे. हा देखील लो फुलटो चेंडू आपण पाहिलाय. विनायक बंदऱ्यामारुती काल्लेरिया संघाचा खेळाडू 2 चेंडूमध्ये 5. नक्की संतोष मडवी आतापर्यंत 4 चेंडू डगलेत आणि धावा खर्च केलेत 9.
2 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावा इथे आता वाचवायचे आहेत त्या अशोक म्हात्रेला. तर 7 धावा 2 मध्ये बनवायचे आहेत शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला. सुनील गुलवी, नक्कीच राम गुलवी आणि मनोज गुलवीकडून सुनील गुलवी यांना शुभेच्छा. काय चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. एसटी रक्षक खुश आहेत. विनोद पाटील, सॉरी मधुकर आहेत, विनोद पाटील अपोजिट संघामध्ये आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने संघनायक मधुकर खुश, कारण की आता शेवटच्या चेंडूवर षटकार जरी आला तरी मात्र बेनिफिट राहील. नक्कीच बीबी स्पोर्ट इताडे संघाला आज भगवानजी पाटील संघाच्या बरोबर नाही आहेत. अशोक म्हात्रेनं आपली छाप सोडलेली आहे या स्पर्धेमध्ये. अजून एक डॉट, वाह गुड बॉलिंग. 50-50चं ओव्हर अगदी 9व्या धावसंख्येवर थांबलेलं आहे, कंप्लीट केले अशोक म्हात्रेनं. आणि आता धावा मायनस होतील ते शिवनेरी स्पोर्ट आमने संघाच्या 4. 42 वरून 38 वर गाडी आलेली आहे. संतोषजी तऱ्या साफ सीडीचा खेळ आहे. 50-50 ओव्हर, चढ उतार. नक्की चांगली संकल्पना आहे भिवंडी ग्रामीण 40+. फिफ्टी ओव्हर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण राहिलेलं आहे. फक्त 9 धावा दिल्या, 2 मध्ये 7 पाहिजे होते आणि सुनील गुलवी सारख्या फलंदाजाला सलगचे 2 चेंडू अशोक म्हात्रेनं निर्धाव टाकलेले आहेत. अशोक म्हात्रेनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी केलेली आहे. ओव्हर नंबर 4 निलखंड भुईर. नक्कीच आज विनोददादा ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. 3 ओव्हर 3 बाद 38. नंदू पाटील यांना कॅमेऱ्यावर दाखवलं गेलं होतं. संतोष जोशी देखील आहेत अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. स्वर्गीय प्रल्हाद शेठ मगन माली खेळाडू कक्ष आपण पाहतोय. इथे 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू वाईट. निलकंठ भुईर 39 या अंकावर हा फुलटॉस आहे. स्वतः निलकंठ भोईर आणि यष्टीरक्षकाचा कमालीचा प्रयत्न. बघा ठाकूरवाडा आणि दापोडे संघाचे संघनायकांनी आपल्या गोलंदाजी नावं नमूद केलेली आहेत. स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरवाडा संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. यानंतरचा सामना असेल अगदी बॅक टू द बॉलर असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. विनायकच्या बॅटमधून 2 धावा इथे देखील मिळतील. संतोष मडवी आहेत. नक्कीच विनायक पाटील बंद्रेमूर्ती कल्लेर संघाचे खेळाडू आहेत आणि संतोष मडवी देखील त्या संघाचे सदस्य आहेत. 2 धावेनी संघाची टोटल 43. 3 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. इथे विनायकच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू हवा तसा येत नाहीये. कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडूला उचललाय. फक्त एका सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. मधुकर यांची अपार मेहनत आपण पाहतोय. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक आहेत, यष्टीरक्षक देखील आहेत आणि पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर देखील ते टाकतायत. नक्कीच ग्रुप सी मधून तिसरा सामना खेळतायत. एक सामना गमावलाय, एक विजय
आणि हा सामना देखील आमने संघासाठी आणि इतर संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आमने संघाने देखील पहिला सामना जिंकलेला आहे. बघूया इथे 2 आणि 1 लॉस असं आपल्याला चित्र पाहायला मिळेल. नीलकंठ भोईर अगदी शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतात. इथे चेंडूला उडवलाय अगदी कडे विजय सुनील गुलवीच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगला फटका. याआधी आपण पाहिलं तर अशोक म्हात्रेचे सलग 2 चेंडू डॉट केले होते. आता 6 धावींनी संघाची टोटल 50 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. बीबी स्पोर्ट इताडे संघ देखील एक चांगला ताकदवान संघ आहे. सुनील गुलवीनं हा चेंडू सोडून दिलाय. पंचांनी आम्हाला इशारा केला चेंडू वाईट आहे. दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. 51 ही धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात शिवनेरी स्पोर्ट आमनी संघाच्या फलकावर आपण पाहतोय. हा चेंडू लो फुलटस होता. चेंडू अगदी कावकावना रिझनला चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमापार चौकार. विजयी गुलवी आणि अशोक म्हात्रे दोन्ही खेळाडूंच्या मधून हा चेंडू फरार झालाय. संघनायक आपण त्वरित आपल्या मुख्य 4 गोलंदाजांची नावं इथे जाहीर करायची आहेत. दापोडे संघनायक राजू पाटील उपस्थित आहेत. इथे हा फटका बघूया. वसंत भोईर यांच्या हातातून चेंडू निसटतोय. जीवनदान सुनील गुलवीला. आज वसंत भोईर यांच्यासाठी आजचा दिवस कुठेतरी खराब चाललाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 बाद अब तक 25 मिनिटं 4 ओव्हरसाठी. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला तिशार सर्कलमध्ये उभा करावा लागेल मधुकरजी. आणि दोन्ही पंच या गोष्टीकडे लक्ष द्या. 25 मिनिटं घेतली आहेत 4 ओव्हरसाठी बीबी स्पोर्ट इताडे संघाने. 8:30 पहिला चेंडू टाकलाय. 8:55 बरोबर झालेले आहेत. म्हणजे 25 मिनिटं तुम्ही 4 ओव्हरसाठी घेतलेली आहेत. शेवटचा आणि अंतिम 5 ओव्हर घेऊन आलेत संघाचे एक सर्वात चांगले गोलंदाज संतोष म्हात्रे. प्रत्येक सामन्यागणित नवीन प्रयोग मधुकरनं केलेले आहेत. या इथे संतोष म्हात्रेला 5 ओव्हरसाठी याआधी संतोष म्हात्रेला 50-50 साठी चॅलेंज दिलं होतं. संतोष म्हात्रे गावदेवी वेले संघाचा खेळाडू गोलंदाज म्हणून ज्यांची संघामधून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. बघूया शेवटचा ओव्हर टाकण्याची जबाबदारी समोर फलंदाज आहेत सुनील गुलवी. सुनील गुलवीसाठी हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. चेंडू पडल्यानंतर काहीसा लेग स्टंपच्या बाहेर जास्त निघून गेला होता आणि पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 57 झालेली आहे. 57 धावा. इथे हा चेंडू अगदी ताकदीचा पुरेपूर वापर. सुनील गुलवीच्या बॅटमधून हा धमाका षटकार.
धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते 69. क्या बात आहे. अगदी सुनील गुलवीनं स्लॉगरच्या ओव्हरमध्ये नक्कीच फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. संतोष म्हात्रेवर दबाव. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सलग 2 षटकार म्हणजे 2 मध्ये 13 आतापर्यंत खर्च केलेले आहेत. बघूया पुढील चेंडू. इथे हा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल षटकार आणि षटकारांची इथे हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. नाना गुंडली यांच्याकडून नक्कीच 500 चं पारितोषिक जाहीर. हा चेंडू देखील चालला गॅप मधून डीप थर्ड मॅनला. 4 धावांसाठी हा चौकार आलाय. संतोष म्हात्रेवर नक्कीच इथे अटॅक. वसंत भोईर नक्कीच जिथे जाल तिथे आपल्याला वसंत भोईराचा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 79 धावा लागलेले आहेत. हा मॅच टाइम फटका आहे. बघूया. संतोष मडवी चेंडूच्या समोर येत आहेत. 2 धावा इथे धावून कंप्लीट केली आहेत. धावसंख्या 81 झालेली आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाने या सामन्यातून सुरुवात अगदी धूमधडकेत केलेली आहे. पहिला सामना देखील ते विजयी झालेले आहेत. विताळे संघ याउलट तिसरा सामना खेळतोय तर आमने संघ दुसरा. इथे स्वतः गोलंदाजानं चेंडूला सिली मिडवून उचललाय. एक सिंगलनं इथे पहिल्या इनिंगची समाप्ती. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्यात 82 आणि विजयाचं लक्ष आहे 83 धावांचं. 83 धावांचं लक्ष. आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. वीर तानाजी दापोडे आणि स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडा. नक्कीच आम्ही स्टॉच बॉक्समध्ये मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांना आमंत्रित करतोय. फुलाजी हिताडकर पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि काल्हेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोषजी म्हात्रे दोन्ही मान्यवर या. आपण संतोषजी म्हात्रे आणि फुलाजी हिताडकर वेलकम. स्वागत आहे आपलं. आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आमचे दोन्ही मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. या संघनायक संजयजी ठाकरे आणि कुंदन पाटील आपलं स्वागत आहे. विनायक स्मृती ठाकूरवाडा संघाचे संघनायक संजय ठाकरे आपण तोडी द्या. बघा ठाकूरवाडा संघ आपण अधिक वेळ घेता मित्रांनो. तुम्हाला एका इनिंग मध्ये आम्ही कमीत कमी 4 ते 5 वेळा आवाज दिलेला आहे. संजयजी ठाकरे आपलं स्वागत आहे. बेस्ट ऑफ लक वीर तानाजी दापोडे आणि बेस्ट ऑफ लक स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडा. दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा आपल्याला नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला 40+ भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ तर BPL 40+ भिवंडी प्रीमियर लीग. कुंदन पाटील काय BPL 2024 ची मागणी अगेन्स्ट 40+. आपला खूप खूप स्वागत आणि आभार संतोषजी म्हात्रे आणि फुलाजी हिताडकर. संजय ठाकरे आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. पहिला सामना देखील आपण जिंकला. दुसरा सामना खेळताय लीग स्पर्धेतून वीर तानाजी दापोडे संघासमोर. रात्रीची वेळ आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हो नक्कीच, कारण की नाणेफेकीवरच कॉल. काय निर्णय असेल? प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? प्रथम गोलंदाजी. प्रथम गोलंदाजी करण्यामागचं कारण काय? वीर तानाजी दापोडे संघासमोर
त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोण असे गोलंदाज असतील जे कमीत कमी धावेपर्यंत रोखतील वीर तानाजी दापोडे संघाच्या फलंदाजांना? 4 प्लेअरच्या नावं दिलेली आहेत आम्ही आता. नक्कीच 50-50 ओसाठी समोरच्या टीममधून आपण कुठल्या गोलंदाजाला पसंती केलेली आहे? त्यांच्यावरून ना. कशी एन्जॉय करता BPL स्पर्धा? फार. खूप खूप धन्यवाद. कुंदन पाटील आपण नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकले तिथे काय निर्णय? आपण गोलंदाजी घेतली. या सामन्यातून राजू पाटीलनं आपल्या चला, स्वतःवर क्षेत्ररक्षण सांगण्याची सजून घ्या. जबाबदारी दिलेली आहे. BPL स्पर्धा कशी एन्जॉय तर करता? फलंदाज देखील चांगली पाठवा. enjoy करतो आम्ही, पण लवकरात जरा लवकर आपण आमचा मॅचला सुरुवात bowler करूया. चा मार खाऊन जरा असं नर्वस होईल. या ज्या चुका झाल्या आहेत आधीच्या सामन्यातून इथे सुधारण्याचा नक्कीच आपला प्रयत्न असेल. तर मी इथेच थांबतो. आपल्याला थेट घेऊन चालतो समालोचन कक्षामध्ये. ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र आमचे परममित्र संदेश वखारे यांच्या माध्यमातून. ओ टू संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी, द व्हॉइस ऑफ मानखोली भिवंडी. वली आपण मॅचच्या दिशेने. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्या. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन. तर बिब्बी स्पोर्ट इदाडे या टीम समोर चे लक्ष आहे 83 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. एक भलं मोठं लक्ष आपण पाहतोय बिब्बी इताडे टीम समोर. 5 षटकांमध्ये कंप्लीट करायचं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय गुलबी मॅन इन येल्लो कॅप विथ टीमचे कॅप्टन मधुकर वेल्लेकर. निंबवली गावचा खेळाडू विजय गुलबी. पाहूया कशा प्रकारे सुरुवात देईल आपल्या टीमला. 83 धावांचं लक्ष आहे. मॅच सुरुवात करा. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर जितेंद्र पाटील. डुंगे गावचा खेळाडू पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅचला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला जितेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल समोर आपण विजय गुलबीला पाहतोय. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. बिग ब्लास्ट. चला, जमा होऊ नका प्लीज. वारंवार संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब सूचना पोहोचवत आहेत. टीम मीटिंग नको आहे प्लीज. आणि नक्कीच पंच आपण लक्षात द्या की बॉल चेकिंग साठी दिला जाणार नाहीये. जितेंद्र पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवं तसं संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नवनाथ पवार चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. आणि त्या दरम्यान भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 साठी बालचंद्र पाटील गुंदवली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद बालचंद्रजी पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जितू पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल खबरच्या वरून उडवलाय. अप्रतिम फटका. KDK कडक फटका. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. आपण त्या ठिकाणी पाहतोय. चौकार आलाय त्या ठिकाणी. हा मधुकर वेल्लेकर टीमचे कॅप्टन आहेत.
जितू पाटील पुन्हा एकदा या बलेस टॉप एज लागलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट फलंदाज बाद मधुकर भालेकर. षटकाची समाप्ती एक यस 2 गडी बाद धावा धावफलकावर झाल्या आहेत 13 धावा. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये येतोय. टीम कारिवलीचा हा खेळाडू नक्कीच पीपी स्पोर्ट इताडे टीममध्ये वर्णी लागली आहे आणि भरपूर इम्प्रेस देखील केलंय केतनने. चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पीपी इताडे टीमचा विचार केला तर एक मॅच जिंकली आहे तर एक मॅच हारली आहे. अर्थातच ही मॅच त्यांच्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर त्या उलट शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचा विचार केला तर त्यांनी देखील एक मॅच जिंकली आहे. बॉलिंग ट्रॅकवर सुनील गुलवी षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. पाहूया सुनील गुलवी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फलंदाजी तर भरपूर चांगली केली आहे. तब्बल 37 धावा नाबाद ठोकल्या गेल्या सुनीलच्या माध्यमातून. सुनील गुलवी निंबावली गावचा खेळाडू तर समोर आपण विजय गुलवीला पाहतोय. हा देखील निंबावली गावचा खेळाडू. दोघं एका टीम मधून बिलॉंग करतायत. नक्कीच दोघांनाही एकामेकाचा खेळ जरूर माहिती आहे तर हे बॅटल चांगलं रंगेल. सुनील षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अगदी शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल समोर विजय गुलवी. आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते. चेंडू पर्यंत पोहोचले जरूर मात्र मिसफिल्ड झाली आहे. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. चुकीला माफी नाही आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. या बल्याच देखील बॉलला उडवलाय. बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
आपण पाहतोय आणि दोन्ही खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज टीम निंबावलीचे आहेत. अर्थातच दोघांनाही खेळ अवगत आहे दोघांचाही आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आल्यात विजय गुलवीच्या बॅटमधून. एक चौकार तर एक षटकार. धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 गडी बाद. लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे आणि मोठ्या फटक्यांचा प्रयोग तुम्हाला वारंवार करावा लागेल. सुनील गुलवी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करतोय. बदल तुम्ही जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल. सुनील गुलवी पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. विजय गुलवी बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा बिगिटसाठी प्रयत्न जरूर झाला त्या ठिकाणी, मात्र चेंडू भरपूर वेळेला हवेत होता. नक्कीच आणि दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून सुनील गुलवी विजय गुलवी यांच्यासाठी देखील शुभेच्छा आल्या आहेत. निंबावली गावावरनं सीताराम गुलवी यांच्या माध्यमातून, नक्कीच त्याचबरोबर मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपला दोघांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज पोगाव गावचा हा खेळाडू डावखुरा फलंदाज पॉवर हिटर अशोक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अशोकने देखील भरपूर इम्प्रेस केलं या संपूर्ण भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषकामध्ये. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी अशोकच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. सुनील पुन्हा एकदा. नक्कीच मात्र अशोकचं षटक जे आपण पाहिलं 50-50 षटक सुनीलला शांत ठेवलं गेलं होतं, तर आता मात्र सुनील अशोकला शांत ठेवेल का? यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केलं. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत अकाउंट ओपन करतोय अशोक म्हात्रे. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकली आहे. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचं कारण असं की पुढे